गेल्या अनेक दिवसापासून पुण्याच्या घाटमाथ्यावर जो आहे तो जोरदार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणं जी आहेत ती आता भरू लागलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर या धरणांमध्ये पाणीसाठा जो आहे तो वाढायला लागलेला आहे। मी सध्या अशाच एका धरणावर आलेलो आहे। नीरा देवघर खोऱ्यातलं हे प्रमुख धरण आहे। नीरा देवघर धरण हे आता जवळपास 85% पूर्ण भरलेलं आहे आणि त्यामुळे आता हे धरण पूर्ण क्षमतेने भरत असल्यानं ह्या धरणाचा पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सध्या 3500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग जो आहे तो धरणाच्या सांडव्यावरून नीरा नदी पात्रात सुरू करण्यात आलेला आहे। खरं तर काल परवापासून पुन्हा एकदा पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर धरणाचा हा संपूर्ण जो पाणीसाठा आहे तो नियंत्रित करण्यासाठी अशा प्रकारे नीरा नदी पात्रात जे आहे ते जवळपास 3500 क्युसेकने हे पाणी सोडण्यात आलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे पुढे जर असाच पाऊस वाढत राहिला तर हा विसर्ग जो आहे तो आणखी वाढू शकतो आणि त्या पार्श्वभूमीवर नीरा नदीच्या काठच्या गावांना जो आहे तो सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। खरं तर या धरणाच्या पाण्यावर भोर तालुक्यातील भोर असेल, पुरंदर असेल, दौंड असेल, इंदापूर असेल, बारामती असेल या तालुक्यांसह सोलापूर जिल्ह्यातले काही तालुके जे अवलंबून असतात। त्यामुळे आता हे धरण जे आहे ते पूर्ण क्षमतेने भरत असल्यामुळे या सर्व धरणावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। त्यामुळे आता हे धरण भरत असल्यानं जे नदीकाठचे गावं आहेत त्यांना सुद्धा आता सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।